जय हिंद. नमस्कार मित्रांनो. MPSC ची कुठलीही परीक्षा घेतली, रादर कुठल्याही परीक्षेसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे असतात ना, हा सगळ्यात महत्वाचा तुमचा सोर्स असतो. म्हणजे परीक्षेचा जर सगळ्यात महत्वाचा पाया जर कुठला असेल, तर पाठीमागे झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका असतात. आता या पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने बघायच्या आहेत आणि त्या प्रश्नपत्रिकेतला प्रत्येक प्रश्न, त्या प्रश्नाचे पर्याय आणि त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे, हे खूप महत्वाचं राहतं. त्याच्यानंतर म्हणजे पुढच्या ज्या परीक्षा राहतात ना, त्या परीक्षेसाठी याच्या आधारावरतीच काही भरपूर असे प्रश्न विचारले जातात. इव्हन दो काही ऑप्शनला रिलेटेडच प्रश्न असतात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करायचं आहे, तर एक्झॅक्टली आपल्याला PYQ अनालिसिस एक्झॅक्टली कसं करायला पाहिजे, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. आता बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, की आता रिसेंटलीच बघा राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा झाली होती. कधी 9 नोव्हेंबर 2025 ला जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली होती, महाराष्ट्र राज्यपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. तर त्याच्यामधील आपण काय करूया, की एक एक क्वेश्चन बघू. आपण सिंपल एक क्वेश्चन बघू. त्याच्यानंतर त्याचं प्रॉपरली कशा प्रकारचं तुम्ही अनालिसिस करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये तो प्रश्न असेल किंवा त्या प्रश्नाला धरून जे पर्याय आहेत ना, त्याच्यावरती प्रश्न जर आला तर त्याचं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, तर प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा. पहिला प्रश्न जो आहे, आय थिंक इतिहासा संदर्भातला प्रश्न आहे. हा, इथं पहिला प्रश्न काय देण्यात आलेला आहे बघा, की मी प्रश्न वाचतो. काय म्हटलेलं आहे? जातिभेद विवेकसार, जातिभेद विवेकसार हे पुस्तक डॉट डॉट यांनी लिहिलेलं आहे बघा. कोणी लिहिलेलं आहे हे विचारलेलं आहे, तर जातिभेद विवेक पुस्तक हे जातिभेद विवेकसार हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे असं म्हटलेलं आहे. इंग्लिशमध्ये बघितलं, द बुक जातिभेद विवेकसार वॉज रिटन बाय, कोणी लिहिलेलं आहे? पर्यायामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, दुसरा पर्याय तुकाराम तात्या पडवळ, तिसरा पर्याय विठ्ठलरामजी शिंदे, चौथा पर्याय पायगोंडा पाटील, म्हणजे भाऊराव पायगोंडा पाटील. तर असे 4 पर्याय देण्यात आलेला आहे. आता याचं जर उत्तर बघितलं, तर उत्तर म्हणजे आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही जर अनालिसिस केलं असं तुमच्या लक्षात येईल, याचं उत्तर जे आहे ते तुकाराम तात्या पडवळ हे त्यांचं काय तर उत्तर आहे. यांच्या माध्यमातूनच हे 1861 मध्ये लिहिण्यात आलेलं काय तर पुस्तक आहे. आता इथपर्यंत समजलं. बट भविष्यामध्ये या पुस्तकाच्या संदर्भात किंवा तुकाराम तात्या पडवळ यांच्या संदर्भात प्रश्न आला तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे, तर यांच्याविषयी काही प्रमाणामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी पण माहिती असणं गरजेचं आहे. जरी आता या पर्यायामध्ये ह्यांचं म्हणजे पर्यायामध्ये यांचं नाव उल्लेखलं असलं, तर त्यांच्यावरती भरपूर प्रश्न आलेत. त्यामुळे तुम्हाला ते माहिती पाहिजेत. विठ्ठलरामजी शिंदे आणि त्याचबरोबर भाऊराव पायगोंडा पाटील, म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील आपण म्हणतो ना, यांच्याविषयी पण माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण काय करूया, की थोडक्यात या प्रश्नाला प्रॉपर विश्लेषण पद्धतीने आपण बघूया बघा. आता विश्लेषण पद्धतीने बघत असताना इथं बघा, मी त्याचं प्रॉपरली एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. प्रश्न काय आहे, की जातिभेद विवेकसार हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर तुकाराम तात्या पडवळ यांच्या माध्यमातून लिहिण्यात आलेलं आहे. आता थोडं लेखकांच्या विषयी माहिती जर बघितली, तुकाराम तात्या पडवळ यांच्याविषयी माहिती बघितली, तर काय म्हणण्यात आलेलं आहे बघा यांच्या बाबतीमध्ये, की हे तुकाराम तात्या पडवळ हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे सामाजिक विचारवंत व सुधारक होते. ओके, सामाजिक विचारवंत व सुधारक होते तुकाराम तात्या पडवळ. त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, की भारतीय समाजातील जातीभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता, जातीभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता या विरोधात आवाज उठवला होता बघा. कशाच्या विरोधात आवाज उठवला होता? जातीभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक जी विषमता होती त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवलेला होता. त्यांचे विचार जे आहेत पुढे सामाजिक सुधारणा चळवळीला प्रेरणा देणारे होते बघा. तुकाराम तात्या पडवळ यांचे जे विचार होते, जे पुढे जे सामाजिक सुधारणा चळवळी झाल्या ना, म्हणजे त्यांच्या कार्यकाळाच्या नंतर त्याला एक काय करण्यात आले होते, तर एक प्रेरणा देणारे होते बघा. आता त्यांच्या पुस्तकांच्या बाबतीमध्ये पुस्तकाचे प्रकाशन बघितलं, जातीभेद विवेकसार हे पुस्तक 1861 साली काय करण्यात आले, तर प्रकाशित करण्यात आलेलं आहे. कधी? 1861 साली हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं आहे. हे मराठीत लिहिलेले बघा, मराठीत लिहिलेले जाती व्यवस्थेवर टीका करणारे आणि सुरुवातीच्या काळातील महत्वाचे पुस्तक मानले जाते बघा. मराठीमध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर जाती व्यवस्थेवरती टीका करणारे, सुरुवातीचा जो कार्यकाळ होता बघा 1861 म्हणण्यात आलेले आहे, तो जो कार्यकाळ होता ना, त्या कार्यकाळामध्ये जाती व्यवस्थेवरती टीका करणारे पुस्तक होतं. म्हणजेच
जी जाती व्यवस्था जी उतरंडी पद्धतीने मांडण्यात आली होती ना, त्याच्यावरती टीका केलेली होती बघा. आता नेक्स्ट काय म्हणण्यात आलंय बघा, पुस्तकातील मुख्य विचार काय होते. थोडं त्या पुस्तकातल्या मुख्य विचारांच्या पर्यंत गेलेलं आहे. या ग्रंथात लेखकाने खालील मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे. कुठले कुठले मुद्दे आहेत. जाती व्यवस्था ही मानव निर्मिती आहे बघा. माणसाने निर्माण केलेली ही जाती व्यवस्था आहे, ती धर्माने निर्माण झालेली नाही. हा एक मुद्दा येतो बघा. ओके. दुसरा, सर्व माणसे समान आहेत, म्हणजे सर्व मानव प्राणी जे आहेत ते समान आहेत आणि जन्मावरून श्रेष्ठ कनिष्ठता ठरवणे हे काय तर चुकीचं आहे. म्हणजेच मुद्दा काय म्हणण्यात आलं होतं की जन्माच्या आधारावरती कोण श्रेष्ठ आहे, कोण कनिष्ठ कुटुंबात जन्माला आलेला आहे हे ठरवणं चुकीचं आहे, असं या पुस्तकामध्ये काय करण्यात आलं तर सांगण्यात आलेलं आहे बघा. पुढे काय म्हणण्यात आले बघा, की अस्पृश्यता ही समाजासाठी घातक आहे आणि ती नष्ट करणे आवश्यक आहे. अस्पृश्यता घातक आहे, नष्ट करणं आवश्यक आहे, हेही त्या पुस्तकात देण्यात आलेलं आहे. समाजात शिक्षण, समता आणि बंधुता या मूल्यांचा प्रसार होणे गरजेचं आहे. शिक्षण, समता आणि बंधुता या मूल्यांचा प्रसार होणं गरजेचं आहे आणि सामाजिक सुधारणा चळवळीत या पुस्तकाला पण तितकंच महत्व देण्यात आलेलं होतं. जसं की सामाजिक सुधारणा चळवळीच्या प्रारंभीच्या ग्रंथापैकी हा एक ग्रंथ मानला गेलेला आहे. नंतर पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांशी या ग्रंथातील विचारांचे साम्य दिसते, कारण या ग्रंथातील विचारानेच महात्मा ज्योतिबा फुले हे प्रेरित झाले होते, असंही काही ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. नंतर या पुस्तकामुळे जाती व्यवस्थेविरोधात वैचारिक चर्चा सुरू होण्यास मदत झाली होती बघा. सुरुवातीलाच जाती व्यवस्थेविरोधात जी चर्चा झाली होती बघा, सुरुवात ती या पुस्तकाच्या माध्यमातून झाली होती. बाकी जातीभेद विवेक सर म्हणजे एक्झामच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तुकाराम तात्या पडवळ यांचं पुस्तक आहे, प्रकाशन 1861 आहे. इथपर्यंत आपल्याला समजलं तुकाराम तात्या पडवळ यांच्या पुस्तकाच्या संदर्भातलं. आता थोडं पुढं पर्यायाच्या संदर्भात पुढे जाऊ बघा. पुढे काय म्हणण्यात आलेलं आहे की विषय जाती व्यवस्थेचा विरोध आणि सामाजिक समानतेचा विचार असा याच्यात देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील प्रारंभीच्या सामाजिक सुधारणा साहित्यापैकी हे साहित्य होते. आता महात्मा ज्योतिबा फुले हा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे ना, मग त्यांच्याविषयी आपल्याला थोडं माहिती असणं गरजेचं आहे. सो लगेच त्यांच्या संदर्भात अभ्यास करायचा, जेणेकरून तुम्ही आता अशा पद्धतीचा अभ्यास केला ना तर त्यांच्या संदर्भात परत भविष्यात कुठला प्रश्न आला त्याचं तुम्ही उत्तर देणार आहे. आता महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या संदर्भात काय देण्यात आलेलं आहे की यांचा कार्यकाळ बघितला महात्मा ज्योतिबा फुले यांचा, तर कार्यकाळ किती ते किती आहे हो, 1827 ते 1890 असा त्यांचा कार्यकाळ आहे. आता त्यांचा परिचय बघितला तर 11 एप्रिल 1827 रोजी पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचं नाव काय होतं तर गोविंदराव फुले हे होतं. त्यांच्या पत्नीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले आपल्याला माहिती आहेत. ओके, सावित्रीबाई फुले. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले हे कोण होते, एक महान समाज सुधारक, शिक्षण प्रणेते आणि विचारवंत होते बघा. समाज सुधारक, शिक्षण प्रणेते आणि विचारवंत होते. 1848 मध्ये बघा पुण्यामध्ये मुलींसाठी भारतातील पहिली जी शाळा होती ना ही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून चालू करण्यात आली होती, पुण्यामधील बुधवार पेठेमधील भिडेवाडा या ठिकाणी बघा. त्याच्यानंतर 1873 रोजी बघा, 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. नंतर समाजातील जातीभेद, अस्पृश्यता आणि स्त्रीभेद या विरोधात त्यांनी काय केलं होतं तर लढा दिलेला होता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून. विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षणाचा प्रचार या गोष्टीवरती त्यांचं काय होतं तर जास्त म्हणजे लक्ष होतं आणि समाजामध्ये या घटना ज्या घडत होत्या म्हणजे बाल हत्या विरोधात पण ते काय करत होते तर म्हणजे विरोधात होते. त्याचबरोबर बाल सुधारणा गृहही त्यांनी स्वतःच्या घरात स्थापन केलेलं होतं. ओके, आणि स्त्री शिक्षणाचा चांगला काय करत होते तर प्रसार करत होते बघा. आता त्यांची महत्वाची पुस्तके कुठली होती बघा, एक गुलामगिरी, त्यानंतर शेतकऱ्यांचा असूड 1881, ब्राह्मणांचे कसब, नंतर तृतीय रत्न त्यांचं नाटक होतं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना, 1848 पहिली मुलींची शाळा स्थापन केली होती आणि महात्मा ही पदवी त्यांना मुंबईमध्ये 1888 मध्ये एक परिषद झाली होती, त्या परिषदेमध्ये त्यांना मुंबईच्या जनतेने काय केलं होतं महात्मा ही पदवी दिलेली होती. त्याच्यानंतरचा नेक्स्ट ऑप्शन जो देण्यात आला होता बघा याच्यामध्ये या प्रश्नामध्ये तो होता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये. यांचा जन्म बघितला तर 1873 ते 1944 यांचा कार्यकाळ आहे विठ्ठल रामजी शिंदे. 23 एप्रिल 1873 रोजी त्यांचा जन्म जामखंडी, कर्नाटकामधील जामखंडी या ठिकाणी झाला विठ्ठल रामजी शिंदे यांचा. ते महाराष्ट्रातील अस्पृश्यता निर्मूलन चळवळीचे प्रमुख नेते होते बघा. महाराष्ट्रामधील
अस्पृश्यता निर्मूलन समिती जी होती किंवा सॉरी चळवळ जी होती ना, या चळवळीचे प्रमुख नेते होते. 1906 मध्ये बघा, 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटीची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये करण्यात आली होती. कुठे? मुंबईमध्ये. नंतर अस्पृश्य समाजासाठी शाळा असतील, वसतिगृह असेल आणि सामाजिक सेवा संस्था ज्या आहेत ना, यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या होत्या बघा. पुढे काय म्हणण्यात आलेलं बघा त्यांच्या बाबतीमध्ये, की ओके, ठीक आहे. तर आपण बघितलं की 1906 मध्ये त्यांच्या माध्यमातून डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटीची स्थापना करण्यात आलेली होती. अस्पृश्य समाजासाठी बघा, शाळा असेल, वसतिगृह असेल, सामाजिक सेवा संस्थाही विठ्ठलरामजी शिंदे यांच्या माध्यमातून चालू करण्यात आल्या होत्या. समाजात समता आणि सामाजिक न्याय यासाठीही मोठे योगदान विठ्ठलरामजी शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. आता त्यांचं कार्य जे होते ते प्रार्थना समाजाशी संबंधित होतं बघा. याला धरून पण एमपीएससीला एक प्रश्न विचारण्यात आला होता, की विठ्ठलरामजी शिंदे यांचं कार्य खालीलपैकी कोणत्या समाजाशी संदर्भात होतं? मग प्रार्थना समाज असेल, ब्राह्मो समाज असेल, पर्याय देण्यात आलेले होते बघा. त्याच्यानंतर परमहंस सभा असेल, तर त्याच्यामध्ये प्रार्थना समाज जो आहे, या प्रार्थना समाजाशी विठ्ठलरामजी शिंदे यांचं काम जे होतं ते संबंधित होतं बघा. आता प्रार्थना समाजाच्या बाबतीमध्ये म्हटलं, तर त्याच्या संदर्भात पण माहिती असून दे, की प्रार्थना समाजाची स्थापना जी होती, ही 1867 मध्ये करण्यात आली होती बघा. 1867 मध्ये आत्माराम पांडुरंग तडखरकर आणि दादोबा पांडुरंग तडखरकर आणि त्याचबरोबर रानडे वगैरे असेल नंतर जॉईन झाले होते. तर त्यांच्या माध्यमातून प्रार्थना समाजाची स्थापना केली होती बघा. आता विठ्ठलरामजी शिंदे यांच्या माध्यमातून समाजातील जातीय भेदभावाविरोधात काय केलं होतं, तर प्रचार यांच्या थ्रू करण्यात आलेला होता बघा. ओके. नंतर त्यांचं पुस्तक कुठलं महत्वाचं आहे हो? माझ्या आठवणी आणि अनुभव, इथे काय आहे तर त्यांचं पुस्तक आहे बघा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर अस्पृश्यता निर्मूलन चळवळ असेल आणि 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लास मिशन असेल, याची स्थापना जी होती ही विठ्ठलरामजी शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आली होती बघा. आता थोडं कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजेच भाऊराव पायगोंडा पाटील यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघू बघा. काय म्हणण्यात आलेलं आहे, की 1887 ते 1959 हा भाऊराव पाटील यांचा कार्यकाळ होता बघा. जन्म बघितला तर 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यामधील कुंभोज या ठिकाणी झाला बघा. कुठे झाला होता तर कुंभोज या ठिकाणी झाला होता. ते महाराष्ट्रातील महान शिक्षणप्रेमी आणि समाज सुधारक होते बघा. कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रेमी आणि समाज सुधारक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. 1919 मध्ये बघा त्यांची कार्य जर महत्वाची बघितलं तर 1919 मध्ये रयत शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून स्थापन केली होती 1919 ला. आणि रयत शिक्षण संस्थेची जर पहिली शाळा जर बघितली तुम्ही तर ही काले या ठिकाणी चालू केली होती बघा. काले. आता काले हे कुठं आहे तर सातारा जिल्ह्यामधील बघा. सातारा जिल्हा जो आहे, सातारा जिल्ह्यामधील कराड तालुका, या कराड तालुक्यामधील काले या ठिकाणी त्यांनी पहिली रयत शिक्षण संस्थेची शाळा चालू केली होती बघा. गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी बघा अर्न अँड लर्न आणि कमवा आणि शिका ही योजना ही यांच्या माध्यमातून चालू केलेली होती. आणि गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी मोफत आणि स्वस्त शिक्षणाची व्यवस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या माध्यमातून केली होती बघा. रयत शिक्षण संस्था कुठे सातारामध्ये आहे. महाराष्ट्रातील शेकडो शाळा आणि महाविद्यालय यांच्या माध्यमातून चालू करण्यात आलेली आहेत बघा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना येते बघा. जर आपण काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स जर एक्झाम ओरिएंटेड जर बघितलंय तर बघा, महात्मा ज्योतिबा फुले 1827 यांचा जन्म, सत्यशोधक समाज आणि गुलामगिरी त्यांनी लिहिलेलं जे काही पुस्तक असेल ते. तुकाराम तात्या पडवळ जातीभेद विवेक सागर हे त्यांचं पुस्तक. विठ्ठलरामजी शिंदे 1873 डिप्रेस्ड क्लास मिशन हे त्यांनी चालू केलेलं होतं बघा. आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 1887, रयत शिक्षण संस्था ही 1919 रोजी स्थापन करण्यात आली होती. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही एक एक प्रश्न जर पूर्णपणे असा फोडून व्यवस्थित जर समजून घेतला ना, तर कुठलीही भविष्यामधली परीक्षा असेल तर त्या परीक्षेचं आणि त्या परीक्षेला विचारलेले जे प्रश्न असतील ना, तो डेफिनेटली तुम्ही सोडवणार आहात. कारण बेस पकडत असताना पीवायक्यूचा बेस परीक्षेच्या प्रश्न तयार करत असताना पेपर सेटर बघत असतो बघा. अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल व्हिडिओसाठी आपल्या ग्रुपला नक्की फॉलो करा, एज्युकेट टू इंडिया ग्रुपला. आणि खाली दिलेलं मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करा,
जेणेकरून त्याच्यामध्ये जे असणारे छोटे छोटे कोर्सेस जे आहेत ना, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद मित्रांनो.